अरे कुठे राहिला यार प्रीतम? त्याची ती मैत्रिणी आली नाही अजून. पारू घरातून निघाली असणार आहे. ऍक्च्युली ती जेव्हा मला भेटणार आहे ना. हा बोल. मला घरातली कामं पडली आहेत. ओके. तुमच्याशी गप्पा मारायला येळ नाही मला. मग तिच्या हाताचा स्पर्श अनुभवण्यासाठी तिच्या हाताचा मार खावा लागला तरी चालेल. माझा आता यो. आईने अशीही तुला जबाबदारी दिली आहे ना माझ्यासाठी मुलगी निवडण्याची. एक मुलगी शोधता येत नाही स्वतःसाठी. बरं ती शोधली आहे, ती चांगली आहे का नाही एवढं सुद्धा कळत नाही. पारू, एकदा का तू मला त्या मुलीबरोबर बघितलं ना की तुझा चेहरा बघण्यासारखा असणार आहे. आणि मला लगेच काय तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे की नाही. कुठे राहिला हा? दादा दादा गाडी थांबवा. इतकी मोठी फसवणूक होत असताना कशी राहू मी प्रीतम सोबत? त्यांना नकोय का मी? ते बोलले का नाहीत माझ्याशी तसं? नाही, हे सगळं बघितल्यानंतर मी प्रीतम सोबत अजिबात नाही राहणार. मी त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. दादा, रिक्षा वळवा. आदित्य सर नेमकं कुठल्या मुलीला भेटायला गेलेत ते मला बघावंच लागल. मी आता माझ्या किर्लोस्कर कुटुंबावर आणि आदित्य सरांवर कुठलं बी संकट येऊ देणार नाही. खूप चुकीचं वागला तुम्ही प्रीतम. मी इतक्या लवकर बदलाल असं वाटलं नव्हतं. फक्त एकदा बोलला असतात माझ्याशी. कुठे कमी पडले, काय चुकलं सांगितलं तरी असतं. लग्नाआधी तुम्ही कसे वागायचात ना सगळ्यांनी सांगितलं होतं मला. पण मीच तुमच्यावर विश्वास ठेवला. प्रेमाखातीर तुमच्याशी लग्न केलं, पण तुम्ही पुन्हा तुमचं जुनं आयुष्य जगायला सुरुवात केली. तेही मी तुमच्या आयुष्यात असताना. माझं तुमच्यावर एवढं प्रेम असताना माझ्या व्यतिरिक्त दुसरी कुठली मुलगी तुमच्या आयुष्यात असलेली मी सहनच नाही करू शकत. बस झालं आता. प्रिया, काय गं, बॅग भरून कुठे निघालीस? आईंना काय सांगू की त्यांचा मुलगा लग्नाआधी जसं वागायचा पुन्हा तसंच वागायला लागलाय. त्यांना जर हे कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. पण मग माझं इथे थांबून पण चालणार नाही. प्रिया, काय विचारते मी? आई, ऍक्च्युली मला आबांची खूप आठवण येत होती ना, म्हणून त्यांना भेटायला गावी चालली. प्रिया, नक्की आबांची आठवण येते म्हणूनच चालली आहेस ना की दुसरं काही कारण आहे? प्रीतम भांडलाय का तुझ्याशी? प्रिया, काय झालंय? तुमच्यात काही झालंय का? मला सांग, मी आत्ता प्रीतमचे कान धरते. नाही नाही नाही, तसं काहीच नाहीये. मलाच आबांची खूप आठवण येत होती ना, म्हणून चाललीये. तसंही खूप दिवस झाले गेलेच नाहीये ना मी गावी. आणि प्रीतमचं तर माझ्यावर इतकं प्रेम आहे ना की माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणाचा विचार सुद्धा येत नाही त्यांच्या मनात. भांडण तर आमचं अजिबातच होत नाही. सगळं छान सुरू आहे आमचं. प्रिया, खरंच तू प्रीतमच्या आयुष्यात आलीस आणि प्रीतम सुधारला.
मला आधी त्याची खूप काळजी वाटायची की कसं होणार या मुलाचं. पण तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि त्याचं आयुष्यच बदललं. आता मला त्याची काळजी करायची गरजही वाटत नाही. ठीक आहे, तू ये जाऊन गावी. आई अगं, दादाची आठवण येते म्हणून रडतेस ना? ठीक आहे, ये जाऊ. नको रडूस, चल. हे बघ, मला माहिती आहे की तुझं खूप प्रेम आहे तिच्यावर, पण आज तिच्या प्रेमाची परीक्षा. ओके? अरे पण तू हे आणि तू तुझ्या मैत्रिणीला पाठवणार होतास ना, ती कुठे आहे? माहिती आहे, ऐक तर. मी गेलो होतो तिला आणायला, पण ऐन वेळेस तिचा पाय मुरगळला, चालता येत नव्हतं. कसं घेऊन होते इथपर्यंत? मग मी म्हटलं यार, भावाला तिच्या प्रेयसीला जेलस करायचं, काहीतरी केलं पाहिजे ना. अरे मग मी चालू यार या बांगड्याने ड्रेस घालून. म्हटलं भावासाठी काय पण, बस. अरे पण ती आली. हा? कधी एकदा तुला भेटतोय असं झालं होतं. किती किती वेळ लावला याला. मला करमत नव्हतं, घरात ना बसवतच नव्हतं मला. तुझे डोळे यार, तुझे डोळे किती किती सुंदर आहेत. त्याच्याच प्रेमात पडलात ना मी. मला की नाही तुमच्या खांद्यावर डोकं ठेवायचं आता. प्लीज ये ना. गेली ती. सॉरी सॉरी गेली. सॉरी सॉरी ब्रो ती चिडून गेली. ती चिडून गेली. मला असं वाटतं पॉझिटिव्ह झाली होती ती. अरे भावा, कॉंग्रॅच्युलेशन. ज्या अर्थी ती पॉझिटिव्ह झाली आहे ना, त्या अर्थी तिचं प्रेम आहे तुझ्यावर. मिशन सक्सेसफुल. थँक्यू. ए, काय करतोयस? अरे थांब ना, फोन वाजतोय. हॅलो, काय? अशी कशी प्रिया माहेरी चालली? एक मिनिट, मी आलो, मी घरी आलो. काय झालं? अशी का माहेरी चालली? माहित नाही मला, मी आलो. थांब ब्रो थांब, मी येतोय. आदित्य सर त्या मुलीला नीट वळखत नाहीत, पाळखत नाहीत. किती दिवसांची वळख आहे अशी, तरी बी त्या मुलीला मिठी मारत होते ते. कसं शक्य आहे हे? आदित्य सर असं कसं वागू शकतात? अरे बाळा, आत्ता कसला विचार करतेस? आत्या, मी आदित्य सरांना आज बागेत एका दुसऱ्याच मुलीसोबत बघून आले आहे. काय? वयात त्या ते मिट्या मारत होते एकमेकांना. अरे बाळा, अगं काय बोलतेस तू? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आदित्य बाबा नसतील ना ते. आत्या, अहो आदित्य सरच होते ते. त्यांनीच मला पत्ता पाठवला होता. तेच म्हणले की स्वतः येऊन डोळ्यांनी बघ म्हणून. मला खात्री आहे ते आदित्य सरच होते.
पण आत्या आत्या ती जी दुसरी मुलगी होती ती डोळेवाली मुलगी नक्कीच नसणार. डोळेवाली मुलगी मी आहे ना आत्या. आदित्य सरांच्या आयुष्यात दुसरी मुलगी आल्यामुळं मला वाईट नाही वाटत आहे, पण ती समोरची जी मुलगी आहे ना ती डोळेवाली मुलगी असल्याचं नाटक करत आदित्य सरांच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करते आणि फसवते त्यांना ना. हे समजा चुकीचे मला नाही सणवते हे. अरे बाळा मग तू सांगत का नाहीयेस की ती डोळेवाली मुलगी तूच आहेस म्हणून? तू कोणाला सांगणार नाही तोपर्यंत कसं कळणार आहे की ती मुलगी तूच आहेस म्हणून? आणि तू सांगत नाही ना तोपर्यंत आदित्य बाबांना या मुली अशा फसवत राहणार आहे. चालणार आहे का तुला? अजिबात नाही चालणार. पण मग या आदित्य सरांना नको का समजायला? इतके दिवस त्या डोळेवाली मुलीच्या पिरमात असणारा माणूस असं कसं काय वावत जाऊ शकतो कुणाच्या बी पिरमात? बाळा तुझं नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. माझी खात्री आहे की आदित्य बाबा असं नाही वागणार. त्या आणि तुला कळलं का, प्रिया मॅडम अचानक माहेरी जात आहेत. काय? हो. पण असं अचानक का? काहीच कळत नाहीये. आणि अहिल्या मॅडमनी तुला चहा घेऊन यायला सांगितलंय. मी चहा करून देते, घेऊन जा. बर. प्रिया, काय हे सगळं अचानक माहेरी जायचा प्लॅन वगैरे? आबांची तब्येत ठीक आहे ना? हात कपाटात माझे दागिने ठेवलेत. तुम्हाला कोणाला द्यायचे असतील ना तर कामी येते. का द्यायचे असतील तुझे दागिने कोणाला? शांत हो आणि मला सांग काय झालं. काय सांगू? बोला ना, काय सांगू? मी ते राहिले काय, इथून गेले काय, काय फरक पडणार आहे तुम्हाला? तुमच्यासाठी सगळं सारखंच आहे. एक मिनिट, असं का बोलतेस तू? ऑफकोर्स मला फरक पडतो. मला नाही वाटत तुम्हाला फरक पडत असेल, कारण तुमचं आयुष्य तर सगळं सुरळीत सुरू आहे ना. पण काळजी करू नका, मी इथून गेले ना तरी सुद्धा सगळं सेम राहणार आहे, काही बदलणार नाही. आणि तुम्हाला माझी आठवण पण येणार नाही. या एक मिनिट, हे बघ, मला कळतंय तुझा काहीतरी गैरसमज झालाय, ओके? पण तू प्लीज स्पष्ट बोल माझ्याशी आणि सांग मला काय झालंय ते. मगाशी कुठे गेला होता तुम्ही? बोला ना, काय झालं? कुठे गेला होता? मी एका मित्राला भेटायला गेलो होतो. खोटं खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही मित्राला नाही तर तुमच्या मैत्रिणीला भेटायला गेला होता. प्रीतम, तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे वागायला लागलात ना? तुमच्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आहे ना? खरं सांगा. हे काय आहे आता नवीनच? तुझ्या डोक्यात हा विचार येऊच कसा शकतो? असं किती प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याशिवाय दुसरं कोणीच येऊ शकत नाही माझ्या आयुष्यात कधीच. मग मगाशी त्या मुलीचा हात पकडून तिला कडेवर उचलून गाडीत बसवत होता. काय होतं ते सगळं? ओके, शांतपणे ऐक. त्या मुलीचं आणि माझं काही नाही आहे, ओके? ती मुलगी तर मी काय ती मुलगी तर काय? बोला ना, पुढे काय? ती मुलगी आणि तुम्ही, तुमच्या दोघात काहीतरी सुरू आहे ना? तुमचं माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे ना तिच्यावर, हेच सांगायचं होतं ना तुम्हाला. असं काही नाहीये, प्लीज ऐक माझं. अरे यार, हे कुठे अडकलो मी? ते दादाचं सिक्रेट आहे, इतक्यात कुणालाच नाही सांगू शकत. हे बघ, मी आत्ता जेन्युइनली काही सांगू शकत नाही तुला, आणि आय एम सॉरी मी त्या मुलीला भेटायला गेलो. पण एकदा का सगळं क्लिअर झालं ना की मी सांगेन तुला, ओके? आता प्लीज तू थांब. हे घर वगैरे सोडून जाणं प्लीज नको. नाही नाही नाही, मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. मला नाही राहायचं तुमच्यासोबत. प्रिया, 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 प्रिया प्रिया प्रिया, आओ. तुला जायचं असेल तर तू खुशाल जा, फक्त सत्य ऐकल्याशिवाय जाऊ नकोस असं मला वाटतं. प्लीज. प्रिया, प्रीतम माझ्या सांगण्यावरून त्या मैत्रिणीला भेटला होता. हो,
का भेटला होता, कशासाठी भेटला होता, हे डिटेल्स मी तुला आत्ता नाही सांगू शकत, पण वेळ आली की मी सगळ्यात आधी तुला सांगेन, ट्रस्ट मी. पण प्रीतमची यात काही चूक नाही आणि ती फक्त मैत्रीण आहे. प्रिया, प्रिया, ट्रस्ट मी, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. प्लीज प्लीज मला माफ करा. सॉरी. आय सॉरी. एवढा विश्वास नाही आहे का नवऱ्यावर? किमान माझ्या प्रेमावर तरी विश्वास ठेवायचा. प्रीतम प्रीतम खरंच सॉरी. मी पुन्हा नाही करणार असा. प्लीज प्लीज मला माफ करा. आणि प्रिया, प्रीतम बदललाय आता, आधीसारखा नाही आहे आणि याला फक्त आणि फक्त तुझं तुझं प्रेम जबाबदार आहे. प्रिया प्लीज असं उगीच काहीतरी संशय घेऊ नको त्याच्यावर. हे असले तडकाफडकी निर्णय तर अजिबात घेत जाऊ नकोस, बिकॉज इट्स ऑफ नो यूज. नाही दादा, हे जाऊ दे तिला, जा. तू जरा गप्प बसतोस का? मी वरी जाईन. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. एक्झॅक्टली, दॅट्स लाईक अ गुड वे. प्रिया, ऑल गुड? ओके, अब मी आलोच. सॉरी. सावी ये को. थांब, चहा पिऊन जरा. नाही, आत्ताच घेऊन आलोय. अरे नको. थँक्यू. थँक्यू. पारू, तब्येत ठीक आहे ना तुझी? होय, ठीक आहे. मारुती, आ. पारू हल्ली हरवल्यासारखी असते. काय चाललंय तिच्या मनात? नाही, मला बी हे जाणवलं, पण मॅडम ती कोणाशीच काही बोलत नाही हो. मारुती तरुण मुलगी आहे ती. लग्नाचं वय झालंय. संसाराचे वेध लागले असतील रे. हा, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात मॅडम. काही गरज नाही. आय मीन लग्नाची एवढी काय घाई आहे ना, म्हणजे काय गरज आहे? हल्ली आदित्यला जरा जास्तच पुळका येतोय ना पारूचा. काहीतरी शिस्त आहे यांच्यात. मी ना जरा खडा मारून बघते. आदित्य, अरे काय नाही, म्हणजे पारूच्या लग्नाचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तुला त्रास का होतो? हे बघ ऐक, तिला कधी ना कधी इथून लग्न करून निघून जायचंय. हो हो. एक मिनिट, तिला कायमचं इथं ठेवून घ्यायचा विचार नाहीये ना तुझा? तामिनी, आलो मी सर. अगं कशाला काढतेस? नाही नाही, बाहेर जायचं होतं ना, जा. अशी कशी जाईन मी? नाही नाही, म्हणजे मी जाणारच आहे, पण त्याआधी मला आदित्य दादांचं लग्न लावून द्यायचंय. त्यामुळे हे जाण्याचा प्लॅन ना मी जरा कॅन्सल केलाय. प्रीतम, पण मला ना विश्वासच होत नाही की आदित्य दादा फायनली कोणाच्या तरी प्रेमात आहेत. हो ना. आणि चक्क त्यांची मदत करण्यासाठी माझा नवरा मुलींचे कपडे घालून गेला होता. किती क्यूट दिसला असेल ना तुम्ही. प्रिया, हे बघ, मी फक्त माझ्या भावाची मदत करत होतो. उगाच चिडवू नकोस मला. बरं मला सांगा, ती मुलगी आली होती का तिथे? आली होती ना. आपण हा किती हुशार आहे माहिती आहे ना तुला. तरी मला त्या मुलीचा चेहरा पण नाही बघू दिला. फक्त वापर करून घेतला माझा. ठीक आहे ना. लपून लपून अजून किती दिवस लपवणार आहेत? एक ना एक दिवस तिचा चेहरा सगळ्यांनाच दिसणार आहे. ते ठीक आहे, तोपर्यंत मी माझ्या बायकोचा चेहरा बघून घेतो ना. येस, कम इन. प्रीतम सर, कापी. हा, थँक्यू. पारू, तुला माहितीये का, आदित्य दादा फायनली कोणाच्या तरी प्रेमात आहेत.
पण आता आपल्याला कामाला लागायला हवा. देवा, यावेळेस तरी आदित्य दादांना त्यांच्या मनासारखी मुलगी मिळू देत. या येळी आदित्य सरांना त्यांच्या आवडीची मुलगीच बायको म्हणून मिळू दे.